पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। रेल्वे तिकिटाचा रिफंड 2 तासात खात्यात मिळणार आहे। पुढील वर्षी मार्चपर्यंत नेक्स्ट जनरेशन ई तिकीट प्लॅटफॉर्म विकसित केलं जाणार आहे आणि यामुळे तिकीट काढण्याचा वेग कित्येक पटींनी वाढणार आहे। राज्यात कीटकजन्य, जलजन्य, प्राणीजन्य या आजारांच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी तसंच विविध विभागांच्या समन्वयासाठी एकत्रित आढावा घेण्यात आला। उच्चस्तरीय समितीचं पुनर्गठन करण्यात आलेलं आहे। यामुळे डेंग्यू आणि मलेरिया सारख्या आजारांना आळा बसणार आहे। ठाणे बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्पाचं काम लवकरच सुरू होणार आहे आणि या भुयारीमधून रोज 300 ट्रक माती काढण्यात येणार आहे। या कामासाठी 3 ते 4 लाख लिटर पाणी लागणार आहे। ठाणे पालिकेनं कामासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय। दरम्यान भुयारी मार्गामुळे प्रवाशांचा प्रवास अवघ्या 12 मिनिटात होणार आहे। डी फार्मसीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना आज नोंदणीसाठी शेवटचा दिवस आहे। त्यामुळे जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांनी आत्ताच नोंदणी करावी असं आवाहन करण्यात आलं। मागील 2 वर्षात नवी मुंबई पोलिसांच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणात वाहनांची भर पडली आहे। अधिकाऱ्यांसाठी तसंच गस्ती आणि कैदी वाहतुकीसाठी नवनवीन वाहनं पुरवण्यात आलेली आहेत आणि त्यामुळे गस्तीसह कैद्यांची वाहतूक देखील सुसाट होते। सध्याच्या घडीला दवाखान्याची पायरी जरी चढली तरी किमान 500 रुपयांचा फटका बसतो। अशा वेळेला मोफत उपचार हे रुग्णांसाठी जणू वरदान ठरतात। विशेष म्हणजे रुग्णालयाची वेळ रात्री 10 वाजेपर्यंत असेल तर सर्वसामान्य नागरिक आणि मजूर वर्गाला सोयीस्कर असते। पनवेल महानगरपालिकेचा आपला दवाखाना सध्या रुग्णांना वरदान ठरतोय। न्यायालयाचा आदेश पायदळीत उडवून यंदा देखील दहीहंड्याच्या थरामध्ये लहान मुलांचा समावेश करण्यात आल्याचं चित्र होतं। राजकीय नेत्यांकडून या लहान मुलांच्या पाठीवर शाबासकी देऊन त्यांना बक्षिसांचं वाटप केलं जात होतं आणि त्यातून कुणालाच नियमांची फिकीर राहिली नसल्याबाबत कायदे तज्ज्ञांसह जागरूक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली। मुंबईतील 2.5 लाखांपैकी फक्त 32,000 फेरीवाल्यांचं सर्वेक्षण झालेलं आहे आणि असं असतानाही नगरपथ विक्रेता समिती नेमण्यासाठी निवडणूक होते। मात्र उर्वरित फेरीवाल्यांच्या व्यवसायावर बंदी येणार असल्यानं मुंबई हॉकर्स युनियननं मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय। दिल्लीतील पालिका बाजारच्या धर्तीवर मुंबईमध्ये 2 ठिकाणी भूमिगत बाजार सुरू करण्याची सूचना करूनही त्याची अंमलबजावणी न करणाऱ्या मुंबई महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिलाय। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दहीहंडीला राजकीय नेत्यांसह त्यांच्याशी संबंधित बिल्डरचे मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ मिळालं। मुंबईमध्ये दहीहंडी उत्सवादरम्यान अंदाजे 150 कोटी रुपयांची उलाढाल झाली। राज्य नव्या पेन्शन योजनेसह ही योजनाही लागू करू शकतात। मात्र यामुळे राज्याच्या तिजोरीवर कमालीची अतिरिक्त ताण पडणार आहे आणि हा वाढीव खर्च भागवण्यासाठी 5 राज्यांना आतापासूनच महसूल वाढवण्यावर भर दिला पाहिजे असं मत जाणकारांनी व्यक्त केलं। आता एक सविस्तर बातमी। जालन्यातील जाफराबाद तहसील कार्यालयामध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याला भाजपच्या युवक कार्यकर्त्यानं बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय। क्रशर मशीन विरोधात तक्रार केल्यामुळे ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय। मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून पोलिसात अद्याप तक्रार दाखल करण्यात आलेली नाही। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। मुंबई महानगरातील जुन्या वाहनांच्या विल्हेवाटीचा प्रश्न सुटण्याची चिन्ह आहे। जुन्या वाहनांची शाश्वत पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आणि त्यातील सुट्ट्या भागांचा पुनर्वापर करण्यासाठी मुंबईत कारखाना उभारण्याचा विचार। गावाकडच्या प्रवाशांनी गेल्या वर्षभरापासून लालपरीला पसंती दिल्याचं पाहायला मिळतंय। एसटी महामंडळानं महिलांना तिकीट दरात 50% सवलत दिल्यामुळे लालपरीला अच्छे दिन आले। त्यामुळे उत्पादनात देखील वाढ झालेली आहे आणि तोट्यात असलेली एसटी प्रवाशांना दिलेल्या विविध सवलतींमुळे आता फायद्यात आली आहे। ॲल्युमिनियम फॉईल किंवा रॅपिंग पेपरच्या विक्रीत ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी ग्राहक व्यवहार मंत्रालय लवकरच बदल करणार आहे। त्यानुसार कंपन्यांना फाईलच्या पाकिटावर लांबीसह जाडी किती आहे हे नमूद करावं लागणार आहे। जे रुग्णालयातील मेडिसिन विभागाच्या ओपीडी मधील भिंतींना इस्रायली कंपनीमार्फत जंतुनाशक रंग देण्यात आला असून त्यामुळे भिंतींवरील जीवाणू आणि विषाणू यांचा नायनाट होणार आहे। तसंच या रंगामध्ये विषारी द्रव्य नसल्यानं त्याचा त्रास रुग्णांना होणार नाही असा दावा कंपनीने केला आहे। धाराशिवमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे तेरणा धरण हे 100% भरलेलं आहे। तेरणा धरण भरल्यानं नागरिकांचा पाणी प्रश्न मिटलाय।
या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर आता सकाळच्या 100 बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची.